महायुतीचे उमेदवार दराडे आता उभे आहेत, पण त्या महायुतीच्या उमेदवारासाठी मला तरी त्यांच्यासाठी काम करावं लागेल, त्यांना काही संधी नाही आहे. आणि म्हणून मी आमचे बंधू राजेंद्र पाटील त्यांनी अर्ज भरला होता. मी आज त्यांना बोलावलं होतं, विनंती केली त्यांना की बाबा आता आपला महायुतीचा उमेदवार आहे आपला, तो त्यासाठी आपण उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशी विनंती केली आहे. तर ते विचार करतो म्हटले ते, त्यामुळे आता लेट अस होप. पाऊण तास आहे. आता असं आहे की माझी अपेक्षा आहे, पण शेवटी त्यांचे काही मत आहे स्वतःचे, कारण त्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघातही त्यांनी इच्छा व्यक्त केली, पक्षाच्या वतीने त्यांनी अर्ज केला होता आणि त्यावेळी सुद्धा मला पक्षाने डावललं, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. मग आता यावेळी सुद्धा मी आता तीच भूमिका माझी आहे की महायुतीचा उमेदवार मला उमेदवारी द्यायला काय हरकत आहे. शेवटी आता दराडे जे आहेत महायुतीचे उमेदवार हे स्टँडिंग कॅन्डिडेट आहेत, सध्या सिटिंग कॅन्डिडेट आहेत ते, त्यामुळं स्वाभाविक जो सध्या विद्यमान आमदार आहे त्यांचा विचार केला जातो असं एक संकेत आहे. आणि त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे की आपल्याला महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून दराडेंना आपल्याला उभं करावं लागेल, कारण महायुती म्हणून तशी आता ठीक आहे. पदवीधर मतदारसंघाच्या वेळी घटना घडली, आता शिक्षक मतदारसंघाच्या वेळी पुन्हा दुसऱ्यांदा घटना घडते. तर पण तरी महायुतीचा धर्म आपण पाळला पाहिजे, त्यासाठी आपण माघार घ्यावी अशी त्यांना विनंती केली मी. महायुतीचा मी आता राज्याचा मंत्री आहे, शेवटी महायुतीच्या उमेदवाराच्या मागेच मला उभं राहावं लागेल. भाजपमध्ये पण 2-4 जण उभे आहेत, एक नाहीये. म्हणजे केवळ हेच नाही, विवेक कोले उभे आहेत, दुसऱ्या बाजूला धनराज विस्पुते आहे. नाही, आता ज्याने त्याने आपला निर्णय करायचा आहे, पण आपण महायुतीचा धर्म पाळतो. शेवटी त्या पक्षाने विचार केला पाहिजे की त्यांच्या राहिलेल्या अपक्ष उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय करायचा, पक्षाने करायचा निर्णय तो. पदवीधरला देखील बंधू इच्छुक होते, त्यावेळेस देखील माघार घ्यावी लागली. वारंवार डावलं जात आहे का? डावाला तर म्हणत नाही मी, पण तो पदवीधराच्या निवडणुकीवेळी मिळेल अशी मला अपेक्षा होती, पण ते दुर्दैवानं घडलं नाही. काही कारण त्याच्यामध्ये असतील, परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय करतात आणि त्या निर्णयाला अधीन राहून आपल्याला काम करावं लागतं. आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार जो उभा राहील त्यासाठी मला काम करावंच लागेल. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका नाशिकच्या जागेवर बसला होता, उमेदवारी दुसऱ्या घोषित झाली होती आणि आता देखील तसं चित्र बघायला मिळते की अजूनही समोर महाविकास आघाडीच्या एका उमेदवारावर सुद्धा मतदान. तर नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आजचा माघारीचा शेवटचा दिवस आहे आणि आपण पाहतोय आता भाजपकडून 3 इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असं असताना राजेंद्र पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती त्यांचे बंधू राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेली आहे.